मराठी सिनेसृष्टीत तरुणाईच्या भावविश्वाला थेट हात घालणारी स्टायलिश आणि आधुनिक लव्ह स्टोरी प्रेक्षकांच्या भेटीला येतेय। रुबाब असं या चित्रपटाचं नाव असून 6 फेब्रुवारीपासून हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे। ट्रेलर रिलीज होताच रुबाबची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे। तरुणाईच्या प्रेमाचा, स्वाभिमानाचा आणि स्वॅगचा ठाम आवाज असलेला मराठी चित्रपट रुबाब लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय। झी स्टुडिओज प्रस्तुत आणि झणकर फिल्म्स निर्मित या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या उपस्थितीत भव्य सोहळ्यात प्रदर्शित करण्यात आला। तुझ्यासारखी नको तूच पाहिजे या हटके टॅगलाईनसह रुबाब हा केवळ प्रेमपट नसून स्वतःची ओळख जपणाऱ्या, आत्मसन्मानाने जगणाऱ्या आणि प्रेमासाठी ठाम उभ्या राहणाऱ्या आजच्या पिढीची गोष्ट मांडतो। संभाजी ससाणे आणि शीतल पाटील या फ्रेश जोडीची केमिस्ट्री, दमदार संवाद, भावनिक संघर्ष आणि स्वॅगदार सादरीकरण यामुळे ट्रेलरनं तरुणाईच्या मनावर अधिराज्य गाजवलंय। चित्रपटाचं संगीत ही प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधून घेतंय। कसं तरी होतंय र या पहिल्या प्रेमगीतामधून पहिल्या प्रेमातील हळवे क्षण मांडण्यात आले आहेत। पॉम पॉम हे धमाकेदार गाणं पार्टी आणि उत्सवांचा नवा ठेका ठरणार आहे, तर मन जुळले हे रोमॅन्टिक गाणं प्रेमातील भावनिक जवळीक आणि विश्वासाचा सुंदर अनुभव देतं। चित्रपटाचे दिग्दर्शक शेखर बापू रणखांबे सांगतात, रुबाब हा आजच्या पिढीचा प्रेमाचा ठाम आणि निर्भीड आवाज आहे। तर झी स्टुडिओचे व्यवसाय प्रमुख भवेश जानवलेकर म्हणतात, रुबाब प्रेम, स्वप्न आणि आत्मसन्मानाची प्रभावी गोष्ट सांगतो। झी स्टुडिओज प्रस्तुत आणि झणकर फिल्म्स निर्मित रुबाब या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन शेखर बापू रणखांबे यांनी केलं असून संजय झणकर आणि गौरी झणकर हे चित्रपटाचे निर्माते आहेत। संभाजी ससाणे आणि शीतल पाटील प्रमुख भूमिकेत झळकणारा रुबाब हा चित्रपट 6 फेब्रुवारीपासून सर्वत्र प्रदर्शित होत असून तरुणाईच्या प्रेमाची आणि स्वाभिमानाची गोष्ट मोठ्या पडद्यावर अनुभवायला मिळणार आहे।